हॅलो फ्रेंड्स. बिझनेस मॅनेजमेंट अर्थात व्यवसाय व्यवस्थापन ह्या तृतीय वर्ष वाणिज्य अर्थात TY BCom या वर्षासाठीच्या अभ्यासक्रमाअंतर्गत आज आपण अभ्यास करणार आहोत व्यवस्थापनाची ओळख अर्थात इंट्रोडक्शन टू मॅनेजमेंट. तर मित्रांनो, मी डॉक्टर सुजाता पाटील फ्रॉम ARB गरुड कॉलेज शेंदुर्णी. व्यवस्थापनाची ओळख अभ्यासताना आज आपण व्यवस्थापन म्हणजे काय, व्यवस्थापन ही संकल्पना, व्यवस्थापनाचा अर्थ आणि व्याख्या आणि व्यवस्थापनाची व्याप्ती या गोष्टींचा अभ्यास आपण करणार आहोत. प्रकरण 1 व्यवस्थापन परिचय या प्रकरणातील व्यवस्थापनाचा परिचय हा भाग आपण आज अभ्यासणार आहोत. तर मित्रांनो, व्यवस्थापनाचा उगम हा मानवी संस्कृतीच्या उगमासोबतच झालेला आहे. म्हणजे फार पूर्वीपासून व्यवस्थापन हे वापरलं जात होतं. व्यवस्थापन ही संकल्पना अस्तित्वात होती. म्हणजेच पूर्वीच्या काळात देखील व्यक्तिसमूहामध्ये ज्यावेळेस राहत होत्या त्यावेळेस व्यक्तिसमूहाचं किंवा वैयक्तिक हित साधून घेण्यासाठी त्या व्यवस्थापनाची मदत घेत होत्या. म्हणजेच व्यवस्थापनाची प्रक्रिया ही अनेकविध कार्यांशी निगडीत आहे, अनेकविध मानवी प्रयत्नांशी निगडीत आहे. तर व्यवस्थापनाची सुरुवात खऱ्या अर्थाने 20व्या शतकापासून झालेली दिसत असली तरीसुद्धा फार पूर्वीपासून व्यवस्थापन ही संकल्पना आपल्या समाजामध्ये अस्तित्वात होती. आधुनिक युगामध्ये मात्र जीवनाच्या सर्वच क्षेत्रामध्ये व्यवस्थापन हे आवश्यक झालेलं आहे. त्यामुळे व्यवस्थापकीय शाळासुद्धा आपल्याला उगमास आलेल्या दिसतात. अनेकविध MBA कोर्सेस सुरू झालेले दिसतात. त्यामुळेच व्यवस्थापन हे ज्यावेळेस आपण कला आहे असं म्हणत होतो, तर व्यवस्थापन हे शास्त्रसुद्धा आहे. त्यामुळे व्यवस्थापनाची संकल्पना आपण समजून घेणं महत्त्वाचं आहे. तर व्यवस्थापनाची संकल्पना समजून घेत असताना व्यवस्थापनाला स्वतःच्या प्रगतीसाठी आपली उद्दिष्टे निश्चित करावी लागत असतात. व्यवस्थापकाला उद्दिष्ट निश्चित करावी लागत असतात आणि त्यानुसारच व्यवसाय संस्थेची पूर्वनियोजित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी व्यवस्थापकीय कार्य त्याला हाती घ्यावं लागत असतं. उदाहरणार्थ नियोजन करणे, मार्गदर्शन करणे, नेतृत्व देणे आणि ह्या सर्व कार्यांवर नियंत्रण ठेवणे हे सुद्धा व्यवस्थापकाचं महत्त्वाचं कार्य असतं. म्हणजेच थोडक्यात काय, व्यवस्थापन ही प्रक्रिया व्यवसायाची पूर्वनियोजित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आवश्यक असते. व्यवसायाची पूर्वनियोजित उद्दिष्टे व्यवस्थापनामुळे साध्य होत असतात आणि मर्यादित जे काही रिसोर्सेस उपलब्ध आहे, साधनं उपलब्ध आहे, त्याचा पुरेपूर वापर याद्वारे केला जात असतो. म्हणजेच व्यक्तिसमूहाची जी काही उद्दिष्टे ठरलेली असतील किंवा वैयक्तिक उद्दिष्टे जी काही ठरवलेली असतील ती पूर्ण करण्यासाठी व्यवस्थापन ही महत्त्वाची संकल्पना आहे. तर व्यवस्थापकाची कार्ये म्हणजेच आपण व्यवस्थापन म्हणू शकतो. नंतर पूर्वीपासून म्हटलं जात होतं, मॅनेजमेंट इज व्हॉट मॅनेजमेंट डज. मॅनेजमेंट म्हणजे काय, तर मॅनेजमेंट काय करतं. तर व्यवस्थापन म्हणजेच व्यवस्थापन काय करतं. व्यवस्थापन म्हणजेच व्यवस्थापकीय कार्य. तर व्यवस्थापकीय कार्यांमध्ये आपण पूर्वी मगाशी जसं म्हटलं की नियोजन करणे, संघटन करणे, मार्गदर्शन करणे, नियंत्रण करणे इत्यादी कार्यांचा समावेश होत असतो. आणि आजच्या काळामध्ये व्यवस्थापनाची व्याप्ती ही वाढलेली आहे. अनेकविध क्षेत्रांमध्ये विशिष्ट प्रकारचं व्यवस्थापन करण्याची निकड ही निर्माण झालेली आहे. त्यामुळे प्रत्येक क्षेत्राच्या आवश्यकतेनुसार व्यवस्थापकीय क्षेत्र हे आजच्या काळामध्ये निर्माण होत आहे आणि निर्माण झालेलं आहे. तर ज्याप्रमाणे आपण ही संकल्पना अभ्यासतो आहे त्यानुसार आपल्याला म्हणता येईल की व्यवस्थापन म्हणजे लोकांकडून काम करून घेणं आणि त्यासोबतच व्यवस्थापन म्हणजे एक प्रकारची प्रक्रिया आहे आणि ह्या प्रक्रियेमध्ये अनेकविध कार्यांचा समावेश होत असतो आणि हे अनेकविध कार्य विशिष्ट पद्धतीने करून घ्यावयाची असतात. त्यामुळे व्यवस्थापनाला कला आणि शास्त्र देखील म्हटलं जातं. तर त्यानुसारच आपण म्हणू शकतो की व्यवस्थापनाच्या कार्यात व्यवसायाच्या नियोजनाचा, नियंत्रणाचा, संघटन, कर्मचारी व्यवस्थापन किंवा नियुक्ती, प्रेरणा देणे इत्यादी मूलभूत कार्यांचा समावेश होत असतो.
तर व्यवस्थापन ही संकल्पना आपण अभ्यासल्यानंतर आपण पुढे व्याख्येकडे वळूया. पहिली व्याख्या मी स्क्रीनवर जी दिली आहे पीटर ड्रकर या तत्त्ववेत्त्याची. तर पीटर ड्रकर यांच्या मते व्यवसाय व्यवस्थापक, कामगार आणि त्यांच्या कार्याची व्यवस्था करण्याचे व्यवस्थापन हे विविधोपयोगी साधन आहे. म्हणजेच व्यवस्थापन म्हणजे काय, तर व्यवस्थापक, कामगार आणि त्यांच्या कार्याची व्यवस्था पाहण्याचं महत्त्वाचं साधन. म्हणजेच व्यवसायाच्या कार्याचं व्यवस्थापन बघण्याचं महत्त्वाचं साधन म्हणजे व्यवस्थापन. मॅनेजमेंट इज मल्टीपर्पज ऑर्गन दॅट मॅनेजेस ए बिझनेस अँड मॅनेजेस वर्कर अँड वर्क, अशी पीटर ड्रकर यांनी व्याख्या दिलेली आहे. पुढची व्याख्या दिलेली आहे जॉर्ज टेरी यांनी. जॉर्ज टेरी यांच्या मते पूर्वनियोजित उद्दिष्टे यशस्वीपणे साध्य करण्यासाठी उपलब्ध मनुष्यबळ आणि साधनसामुग्रीचे पर्याप्त उपयोग करण्यासाठी कार्यनियोजन करणे, संघटन करणे, प्रोत्साहन देणे, तसंच व्यक्तिसमूहाच्या कार्यावर नियंत्रण ठेवणं इत्यादी क्रियांचा समावेश असलेली व्यवस्थापन ही एक वेगळी अशी संकल्पना आहे आणि सर्वसमावेशक अशी प्रक्रिया आहे, असं जॉर्ज टेरी यांच्या मते या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे. इंग्लिशमध्ये बघायचं झालं तर जॉर्ज टेरी म्हणतात, मॅनेजमेंट इज अ डिस्टिंक्ट प्रोसेस कन्सिस्टिंग ऑफ प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, मोटिवेटिंग अँड कंट्रोलिंग टू परफॉर्म अँड अकम्प्लिश द प्री-डिफाइंड ऑब्जेक्टिव्ह बाय द ऑप्टिमम यूज ऑफ पीपल अँड रिसोर्सेस. ऑप्टिमम यूज ऑफ पीपल अँड रिसोर्सेस म्हणजे जे काही साधनं आपल्याकडे उपलब्ध आहे, जे मनुष्यबळ उपलब्ध आहे, यांचा पर्याप्त उपयोग. पर्याप्त उपयोग म्हणजे काय, तर योग्य असा उपयोग. खूप जास्तही नाही आणि खूप कमी नाही. खूप कमी वापर केला गेला ह्या साधनांचा तर ही साधनं अनावश्यकरित्या वेस्ट होतील, वाया जातील. खूप जास्त वापर करायचा म्हटलं तरीसुद्धा ते धोक्याचं ठरेल. कारण उदाहरणार्थ मनुष्यबळाचा उपयोग जर आपण प्रमाणाबाहेर केला तर कदाचित ते योग्य होणार नाही. मनुष्यबळ शेवटी मनुष्य हा कुठेतरी कोणत्या तरी पॉईंटवर थकतो आणि हा थकवा आल्यानंतर तो काम करण्यासाठी सक्षम राहू शकत नाही. त्यामुळे पर्याप्त उपयोग जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत त्या साधनांचा पुरेपूर उपयोग हा करून घेतला पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून नियोजन नियंत्रण करण्याची प्रक्रिया म्हणजे व्यवस्थापन, असं जॉर्ज टेरी म्हणतात. त्यानंतर पुढे आपल्याला हेनरी फेयॉल यांच्या मते जी व्याख्या आहे ती बघूया. हेनरी फेयॉल म्हणतात, व्यवस्थापन म्हणजे भविष्याबद्दल अंदाज बांधणे, नियोजन करणे, संघटना उभारणे, आदेश देणे, समन्वय साधणे आणि नियंत्रण ठेवणे होय. म्हणजे हेनरी फेयॉल यांनी व्यवस्थापनाच्या व्याख्येमध्ये अनेकविध कार्यांचा समावेश हा केलेला आहे. अनेकविध व्यवस्थापकीय कार्ये त्यांच्या व्याख्येमध्ये आपल्याला आढळून येतात. मॅनेजमेंट इज टू फोरकास्ट, टू प्लॅन, टू ऑर्गनाईज, टू कमांड, टू कोऑर्डिनेट अँड टू कंट्रोल ॲज पर हेनरी फेयॉल. तर ह्या व्याख्येनुसार आपल्याला लक्षात येतं की मॅनेजमेंट ह्या शब्दामध्ये अनेकविध कार्यांचा समावेश होत असतो. त्यानुसारच आपण व्यवस्थापन या संकल्पनेमध्ये अनेकविध कार्यकृतींचा समावेश होत असतो. त्या कार्यकृती कोणत्या, त्या स्क्रीनवर मी दिलेल्या आहे. उदाहरणार्थ पहिली कार्यकृती आहे संघटनेचे उद्दिष्ट, नियोजन, धोरण आणि कृती ठरविणे. संघटनेचं उद्दिष्ट ठरविणे, त्यानुसार नियोजन करणे, त्यानुसार धोरण आखणं आणि त्यानुसार कृती करणं हे व्यवस्थापनाचं कार्य आहे. त्यानंतर दुसरं आहे मनुष्यबळ, भांडवल, कच्चा माल आणि यंत्र ही साधनं उपलब्ध करून त्यात समतोल साधणे. म्हणजे जे रिसोर्सेस आपल्याला उपलब्ध झालेले आहेत व्यवसायामध्ये त्यांच्यामध्ये समन्वय आणि समतोल साधणं आणि त्यांचा पुरेपूर उपयोग करून घेणं. त्यानंतर तिसरं कार्य आहे किंवा कार्यकृती आहे संघटनेची ध्येय गाठण्यासाठी मनुष्यबळ आणि साधनसामुग्री यावर नियंत्रण ठेवणे. म्हणजे दुसऱ्या मुद्द्यामध्ये आपण समतोल साधने किंवा पुरेपूर उपयोग करणे म्हटलं आहे. आणि हा समतोल साधत असताना किंवा पुरेपूर उपयोग करत असताना त्यांच्यावर नियंत्रण प्रस्थापित करणं हा पुढचा मुद्दा आहे. त्यासाठी वेगवेगळ्या कार्यकृती कराव्या लागतील. उदाहरणार्थ सुपरविजन करावं लागेल, त्यानंतर सर्वे करावा लागेल किंवा पाठपुरावा करावा लागेल. त्यानंतर चौथा उद्दिष्ट आहे व्यक्तिसमूहाकडून काम करून घेताना त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास करणे.
हे सुद्धा उद्दिष्ट महत्त्वाचं आहे, ही सुद्धा कार्यकृती महत्त्वाची आहे. म्हणजे व्यक्ती ज्यावेळेस कार्य करत असतात त्यावेळेस त्यांच्या व्यक्तिमत्वाकडे सुद्धा लक्ष देणं, लक्ष पुरवणं तेवढंच महत्त्वाचं आहे की जेणेकरून त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास होईल. ज्या ठिकाणी आवश्यक असेल त्या ठिकाणी ट्रेनिंग देणं, आवश्यकतेनुसार त्यांना वेगवेगळ्या फॅसिलिटीज पुरवणं, या कार्याचा सुद्धा यामध्ये समावेश होत असतो. तर ह्या पद्धतीने मॅनेजमेंटमध्ये ह्या सर्व कार्यांचा समावेश होतो. त्यामुळे आपण म्हणू शकतो की मॅनेजमेंट इज अ सोशल प्रोसेस ऑफ कोऑर्डिनेटिंग पीपल अँड रिसोर्सेस थ्रू प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग अँड कंट्रोलिंग द ॲक्टिव्हिटीज फॉर द अचिव्हमेंट ऑफ प्री-डिफाईन्ड गोल ऑर प्री-डिटरमाइंड गोल्स. तर ही कार्य व्यवस्थापन या संकल्पनेमध्ये समाविष्ट होतात. त्यानंतर आपण बघूया व्यवस्थापनाची व्याप्ती, स्कोप ऑफ मॅनेजमेंट. स्कोप ऑफ मॅनेजमेंट अभ्यासत असताना त्यामध्ये मुख्यतः 4 मुद्द्यांचा समावेश होतो, जे मी स्क्रीनवर दिलेले आहे. उत्पादन व्यवस्थापन, विपणन व्यवस्थापन, वित्तीय व्यवस्थापन आणि कर्मचारी व्यवस्थापन. तर व्यवस्थापन जे आपण संकल्पना आधी अभ्यासली किंवा व्याख्या आपण पाहिल्या, त्यानुसार आपल्याला लक्षात येतं की प्रत्येक व्यवसायामध्ये व्यवस्थापन ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळेच ह्या प्रक्रियेचं स्वरूप हे व्यापक आहे. व्यवस्थापन हे केवळ व्यवसायाच्या दृष्टीनेच उपयुक्त नाही, तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये व्यवस्थापनाची आवश्यकता आहे. त्यामुळेच व्यवस्थापन ही प्रक्रिया ही व्यापक आहे आणि व्यवस्थापन ही प्रक्रिया जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आवश्यक आहे असं म्हणत असताना ते क्षेत्र सामाजिक असेल, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक किंवा प्रशासकीय अशा कोणत्याही क्षेत्रामध्ये व्यवस्थापन गरजेचं आहे. आणि व्यवस्थापनाचा संबंध हा मानवी जीवनाशी येत असतो, मानवी घटकांशी येत असतो. त्यामुळे ज्या क्षेत्रामध्ये एकापेक्षा जास्त व्यक्ती कार्यरत असतात किंवा ज्या क्षेत्राचा व्याप हा मोठा असतो त्या ठिकाणी तर व्यवस्थापन निकडीचंच ठरतं. तर व्यवस्थापकीय संकल्पना ही व्यापक असल्यामुळे त्यामध्ये अनेकविध कार्यांचा समावेश किंवा समन्वय साधणं आवश्यक असतं. त्यामुळे व्यवस्थापनाचे सिद्धांतसुद्धा व्यवस्थापनाचा अभ्यास करताना अभ्यासणं आवश्यक असतं. तर ज्याप्रमाणे भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये किंवा भांडवलशाही देशांमध्ये व्यवस्थापनाची गरज आहे, त्याचप्रमाणे समाजवादी राष्ट्रांना देखील व्यवस्थापनाची गरज आहे. तर व्यावसायिक संस्थांमध्ये व्यवस्थापनाची आवश्यकता ज्याप्रमाणे आहे त्याचप्रमाणे अव्यावसायिक संस्थांमध्ये सुद्धा व्यवस्थापनाची आवश्यकता आहे. म्हणजे व्यवसाय हा उत्पादन निर्मिती करणारा असेल तरीसुद्धा व्यवस्थापन आवश्यक आहे, किंवा व्यवसाय हा सेवा देणारा असेल किंवा आपण म्हणू शकतो की अव्यावसायिक असेल तरीसुद्धा व्यवस्थापन हे आवश्यक आहे. त्यामुळे हे जे आपण विश्लेषण विवेचन करतो आहे त्यानुसार आपल्याला लक्षात येतं की व्यवस्थापनाची व्याप्ती ही सर्व क्षेत्रांमध्ये आहे. त्याचमुळे काही क्षेत्र मी स्क्रीनवर लिहिलेले आहेत. तर व्यवसाय संस्थेचा प्रमुख उद्देश हा नफा मिळवणं हा असतो, परंतु अव्यावसायिक संस्थांचा प्रमुख उद्देश हा सेवा देणं असतं. हा फरक जरी असला ह्या दोघं संस्थांमध्ये तरी दोघं संस्थांमध्ये प्रत्येक कार्याचं नियोजन करणं, संघटन करणं, समन्वय, मार्गदर्शन, नियंत्रण इत्यादी कार्यांचा समावेश त्या ठिकाणी करावा लागत असतो. त्यामुळे प्रत्येक संस्थेसाठी व्यवस्थापन हे आवश्यक आहे. तर व्यवस्थापनाची व्याप्ती ज्यावेळेस आपण लक्षात घेतो त्यावेळेस व्यवस्थापनाची कार्य कोणकोणती आहे आणि व्यवस्थापनामध्ये कोणकोणते घटक समाविष्ट होत असतात या सर्वांचा विचार आपल्याला करावा लागतो. तर व्यवस्थापनाची व्याप्ती म्हणजेच व्यवस्थापनाची कार्ये आणि व्यवस्थापन क्षेत्र यांची बेरीज. म्हणजेच व्यवस्थापन व्याप्ती इक्वल टू व्यवस्थापकीय कार्य प्लस व्यवस्थापन क्षेत्र. आणि ह्या दृष्टिकोनातून व्यवस्थापनाची व्याप्ती आपल्याला अभ्यासता येईल. तर व्यवस्थापनाची व्याप्ती लक्षात घेत असताना ज्या बाबी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात त्या 4 बाबी स्क्रीनवर दिसत आहेत, परंतु अजून एक बाब यामध्ये समाविष्ट होते ती म्हणजे साधनसामुग्री व्यवस्थापन. तर ह्या बाबींचा आपण आता अभ्यास करूया. पहिलं आहे उत्पादन व्यवस्थापन, प्रोडक्शन मॅनेजमेंट. तर उत्पादन संस्थेला योग्य वेळी, योग्य किमतीला आणि योग्य त्या दर्जाचं आणि योग्य प्रमाणात वस्तूंचं उत्पादन करावयाचं असेल तर त्याकरता अनेकविध कार्य पार पाडावी लागतात.
उदाहरणार्थ कच्च्या मालाची खरेदी, उत्पादन तंत्राची योग्य निवड, उत्पादन तंत्राचा दर्जा ठरवणं, नियंत्रण प्रस्थापित करणं, यंत्रसामुग्रीची काळजी घेणं, संशोधन आणि विकास करणं, रिसर्च अँड डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटी हाती घेणं आणि तिथपासून तर सर्वे करेपर्यंत सर्व कार्य उत्पादन संस्थेला करावी लागत असतात. त्यामुळे उत्पादन व्यवस्थापन ही प्रक्रिया महत्त्वाची आहे, जेणेकरून व्यवस्थापन केल्यानंतर आपल्या उत्पादनाला योग्य ती दिशा देता येईल. त्यानंतर दुसरं आहे विपणन व्यवस्थापन, मार्केटिंग मॅनेजमेंट. जे उत्पादन आपण केलेलं आहे पहिल्या स्टेजला, त्या उत्पादनासाठी बाजारपेठ उपलब्ध करून घेण्यासाठी विपणन हे महत्त्वाचं आहे. तर यामध्ये बाजारपेठ संशोधन, बाजारात उपलब्ध असलेल्या वस्तू आणि सेवांचा अभ्यास, ग्राहकांच्या अपेक्षा, ग्राहकांचे मानसशास्त्र, बदलत्या फॅशन्स, विक्रीविषयक धोरण, उत्पादित वस्तूंचं वितरण आणि विपणन संघटन ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास किंवा समावेश विपणन व्यवस्थापनामध्ये केला जातो. तिसरा मुद्दा आहे वित्तीय व्यवस्थापन, फायनान्शियल मॅनेजमेंट. यामध्ये व्यावसायिक संस्थेची भांडवलविषयक आवश्यकता, भांडवल उभारणी, भांडवल उभारणीचे स्रोत, गुंतवणुकीचे पर्याय, केलेली गुंतवणूक, भांडवल व्यवस्थापन, व्यवसायासाठी वेगवेगळ्या पद्धतीने निधी उभारण्याचे मार्ग, त्यानंतर कर्जाने घेतलेल्या भांडवलावर दिलं जाणारं व्याज, द्यावं लागणारं व्याज किंवा निर्माण झालेले इंटरनल सोर्सेस, अंतर्गत स्रोताद्वारे निर्माण झालेले भांडवल, या सर्वांची तरतूद व्यवसाय संस्थेला करणं आवश्यक असतं. आणि ह्या दृष्टिकोनातून ह्या सर्व गोष्टींची तरतूद कशा पद्धतीने करावी, इंटरनल कॅपिटल आपलं किती आहे, एक्सटर्नल कॅपिटल कोणत्या मार्गाने उपलब्ध केलेलं आहे, त्याचं प्रपोर्शन काय आहे, लाभाची पुनर्गुंतवणूक, नफ्याची पुनर्गुंतवणूक कशा पद्धतीने आपण करतो आहोत, या सर्वांचं व्यवस्थापन यामध्ये समाविष्ट होत असतं. चौथा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे कर्मचारी व्यवस्थापन, ह्युमन रिसोर्स ज्यामध्ये समाविष्ट होत असतात, त्याला म्हटलं जातं पर्सोनेल मॅनेजमेंट. तर व्यवसाय संस्थेचं यश अपयश हे कर्मचाऱ्यांवर अवलंबून असतं. त्यामुळे योग्य कर्मचाऱ्यांची निवड करून त्यांना प्रशिक्षण देणं, त्यांना प्रोत्साहित करणं, मोटिवेशन देणं किंवा कार्यपरिस्थितीमध्ये सुधारणा घडवून आणणं, वेगवेगळ्या वर्क प्रेरणा किंवा कार्यप्रेरणा त्यांना देणं, त्यांना त्याद्वारे विकासाची संधी उपलब्ध करून देणं, योग्य वेतन देण्याची व्यवस्था निर्माण करणं, वेगवेगळ्या कल्याणकारी योजना कर्मचाऱ्यांसाठी राबवणं, कर्मचाऱ्यांबरोबर चांगले आपुलकीचे संबंध निर्माण करणं इत्यादी कार्य व्यावसायिकाला पार पाडावी लागत असतात. त्यामुळे कर्मचारी व्यवस्थापन हे देखील एक महत्त्वाचं कार्य व्यवसाय संस्थेमध्ये मानलं जात असतं आणि हे महत्त्वाचं अंग व्यवसाय संस्थेच्या दृष्टिकोनातून आहे. त्यानंतर पाचवा मुद्दा जो स्क्रीनवर आलेला नाही परंतु आहे व्यवस्थापन यामध्ये समाविष्ट, व्यवस्थापनाच्या व्याप्तीमध्ये समाविष्ट, तो म्हणजे साधनसामुग्री व्यवस्थापन, मटेरियल मॅनेजमेंट. तर व्यवसाय संस्थेला कच्च्या मालाशिवाय इतरही सामग्रीची खरेदी करावी लागत असते. कच्चा माल, ऑक्झिलरी मटेरियल म्हणजे पूरक माल किंवा काही माल हा तयार माल असतो, त्याची ॲसेंबल तो करायचा असतो, जोडणी करायची असते, असा माल खरेदी करावा लागत असतो. तर ही सामुग्री, साधनसामुग्री योग्य किमतीला आणि आवश्यक तेव्हा उपलब्ध करून घेण्याची गरज असते. आणि त्याकरता लागणाऱ्या सामग्रीची खरेदी कशा पद्धतीने करावी, सामग्री साठवण्याची पद्धत, त्याचं मूल्यांकन करणं, वाटप करणं, सामग्रीचा योग्य तो उपयोग करणं, सामग्रीचा अपव्यय करणं म्हणजे वापर करणं आणि तिच्या अंतर्गत वाहतुकीची व्यवस्था निर्माण करणं किंवा एक्सटर्नल जर वाहतूक करायची असेल तर तीसुद्धा व्यवस्था निर्माण करणं, बहिस्थ वाहतूक, तर इत्यादी कार्य व्यवस्थापनाला करावी लागत असतात. तर साधनसामुग्री व्यवस्थापन देखील यामध्ये समाविष्ट होत असतं. म्हणजेच व्यवस्थापन या कार्यामध्ये किंवा व्यवस्थापनाच्या व्याप्तीमध्ये वेगवेगळी साधनं जी आवश्यक असतात ती उपलब्ध करून घेणं, उदाहरणार्थ कामगार किंवा कर्मचारी, यंत्र, कच्चा माल, सामग्री, भांडवल इत्यादी. त्यानंतर त्या साधनसामुग्रीचं एकत्रीकरण करणं, त्या साधनसामुग्रीचा योग्य उपयोग करणं, समन्वय साधणं, हे झाल्यानंतर त्या साधनसामुग्रीद्वारे त्या साधनसामुग्रीचा योग्य त्या पद्धतीने उपयोग केल्यानंतर वस्तू व सेवांचं उत्पादन जे झालेलं आहे त्याचं वाटप करणं,
नफा किती झालेला आहे किंवा व्यवसायाला समाधानकारकरित्या आउटपुट मिळालेलं आहे किंवा नाही याचं विश्लेषण करणं, ह्या सर्व गोष्टींचा समावेश व्यवस्थापनामध्ये होत असतो. म्हणजेच व्यवस्थापनाची व्याप्ती ही एक केवळ व्यवसायापुरती मर्यादित राहत नाही, तर व्यवस्थापनासाठी सार्वत्रिक रूप हे प्राप्त झालेलं आपल्याला आढळून येतं आणि सर्व आकाराच्या किंवा सर्व प्रकारच्या व्यवसायांना त्यांच्या उद्दिष्टपूर्तीसाठी व्यवस्थापनाची गरजही असते. ज्याप्रमाणे जीवनाच्या विविध अवस्थांमध्ये व्यवस्थापन हे उपयुक्त ठरतं, त्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की जीवनामध्ये आपण वावरत असताना प्रत्येक कार्य हे व्यवस्थापन करूनच करत असतो. प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आपल्या हातून व्यवस्थापन हे घडत असतं. त्याचप्रमाणे व्यवसायामध्ये देखील प्रत्येक कार्य करत असताना व्यवस्थापनाचीही गरज असते. त्यामुळे व्यवस्थापनाची व्याप्ती ही अतिशय व्यापक आहे. तर मित्रांनो, आज आपण व्यवस्थापन म्हणजे काय, व्यवस्थापन संकल्पना काय आहे, व्यवस्थापनाच्या व्याख्या आणि व्यवस्थापनाची व्याप्ती अभ्यासली. या पुढच्या लेक्चरमध्ये आपण व्यवस्थापनाशी संबंधित विविध घटक, उदाहरणार्थ व्यवस्थापनाची कार्य वगैरे अभ्यासणार आहोत. तर आज आपण इथे थांबूया. हॅव अ नाईस डे. थँक यू.